श्री स्वामी समर्थ. धनुराशी येत्या 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशा 5 मोठ्या आणि अनपेक्षित घटना घडणार आहेत, ज्यामुळे तुमची वैचारिक स्थिती संपूर्णपणे ढवळून निघू शकते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एक गुप्त व्यक्ती अतिशय शांतपणे तुमच्या प्रत्येक हालचालीवर आणि निर्णयावर बारीक नजर ठेवून आहे. होय, तुमची उठण्या बसण्याची पद्धत, तुम्ही कोणाशी संवाद साधता आणि कोणते व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय घेता यावर कोणीतरी गुप्तपणे लक्ष ठेवून आहे. धनुराशींच्या सर्व जातकांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा, कारण येत्या 5 दिवसात घडणाऱ्या या 5 मुख्य घडामोडींपैकी एक विशेष घटना तुमचे संपूर्ण भविष्य एका वेगळ्याच दिशेला घेऊन जाईल. या काळात काही जातकांना अचानक मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे, तर काहींना आपल्या अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये एक अनपेक्षित धक्का किंवा मानसिक विचलतेचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात त्यांची एखादी जुनी परिचयाची व्यक्ती पुन्हा प्रवेश करेल, तर काहींना विश्वासाला तडा गेल्यासारखे वाटू शकते. आणि विशेषतः तिसरी घटना जेव्हा तुमच्या समोर उलगडेल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या भविष्याची काळजी वाटू लागेल, कारण ही घटना थेट तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेशी, तुमच्या स्वाभिमानाशी आणि पुढील वाटचालीशी जोडलेली आहे. जर तुम्ही सुद्धा धनुराशीचा असाल तर हा व्हिडिओ अजिबात चुकू नका, कारण धनुराशीचा भाग्यविधाता आणि देवगुरू असलेला बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आणि त्यांच्याशी संबंधित मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा नक्षत्राची ऊर्जा सध्या खूप वेगाने बदलत असून त्यांचा थेट प्रभाव तुमच्या संपूर्ण दिनचर्येवर पडणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जो भक्त अत्यंत शुद्ध अंतःकरणाने हे नाव लिहिल त्याच्यावर स्वामी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाचा वर्षा होईल. आणि व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील 5 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि परिवर्तनाचे असणार आहेत. हे येणारे 5 दिवस तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी समोर आणतील की प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला एक मोठा धडा शिकून जाईल आणि अंतर्गत पातळीवर मोठे बदल घडून आणेल. ग्रह नक्षत्राची आणि विशेषतः गृहग्रहाची बदलती स्थिती स्पष्ट संकेत देते आहे की काही मोठे प्रसंग अचानक तुमच्या समोर उभे ठाकतील, जे सुरुवातीला थोडे विचलित करणारे वाटू शकतात, पण जर तुम्ही त्यामागील मुख्य संकेत आणि आध्यात्मिक सत्य समजून घेतले तर तुमच्यासाठी प्रगतीची नवीन दारे खुली होतील. म्हणूनच या संपूर्ण काळात स्वतःला अत्यंत शांत ठेवणे आणि सभोवतालच्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. या 5 दिवसात तुमच्या जवळच्या व्यक्तीचे आणि मित्राचे वर्तन अचानक बदलल्यासारखे तुम्हाला जाणवेल. काही लोक जे आधी दूर होते ते अचानक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील, तर काही जुने मित्र अचानक अंतर ठेवू लागतील. हे सर्व काही तुमच्या राशीवर होणाऱ्या ग्रहांच्या ऊर्जेच्या बदलामुळे होत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी आधी परिस्थिती पूर्णपणे तपासून घ्या, कारण या काळात प्रत्येक व्यक्तीचा मुखवटा गळून पडेल आणि त्याचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. विशेष करून जी व्यक्ती तुमच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवून आहे, तिचा मुख्य हेतू काय आहे हे कदाचित लगेच स्पष्ट होणार नाही, पण तिच्या काही अनपेक्षित हालचालीमुळे तुम्हाला तिची जाणीव नक्कीच होईल. अशा वेळी स्वतःला सुरक्षित ठेवणे आणि आपल्या भविष्यातील योजना किंवा गुपिते कोणासमोरही उघड न करणे हेच तुमच्यासाठी सर्वात हितकारक ठरेल, कारण काही गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्या गुप्त ठेवणेच योग्य असते. पुढील 2 घटना तुमच्या जीवनाचा मार्ग संपूर्णपणे बदलू शकतात, त्यामुळे अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 4थ्या दिवशी अचानक एखादी अशी वार्ता किंवा बातमी तुमच्या कानावर पडू शकते जी मनात तात्पुरती भीती निर्माण करेल, पण ती भीती नसून निसर्गाने आणि तुमच्या इष्टदेवतेने दिलेला एक पूर्व इशारा असेल, जो तुम्हाला पुढच्या मोठ्या संकटापासून सहज वाचवेल. निसर्ग नेहमीच आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देत असतो, म्हणून त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. 5व्या दिवशी विशेषतः आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुम्हाला काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घ्यावे लागतील, जे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थिरतेसाठी निर्णायक ठरतील. म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या घाईगडबडीत किंवा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करू नका. अत्यंत शांत डोक्याने विचार करून आणि घरातील अनुभवी किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पाऊल पुढे टाका. या काळात नकारात्मक विचारांचे प्राधान्य तुमच्या मनात वाढू शकते, पण ही तुमच्या मानसिक क्षमतेची परीक्षा असेल. जर तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवू शकलात तर तुम्ही या सर्व बाह्य परिस्थितीवर सहज विजय मिळवाल आणि प्रगतीची एक नवीन दिशा स्वतःसाठी निर्माण कराल. आता जी गोष्ट मी सांगणार आहे
ते बरेच लोक ऐकतात पण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. तुम्ही ती चूक अजिबात करू नका. घरातील कौटुंबिक वातावरणात काही अशी वैचारिक मतभेद किंवा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत, पण हा तणाव तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. त्यामुळे स्वतःचा संयम न गमावता शांतपणे संवाद साधणे हाच उत्तम मार्ग असेल, कारण छोट्याशा गैरसमजामुळे गोष्टी अधिक बिघडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ थोडा काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे शरीराने दिलेल्या थकव्याच्या किंवा आजारपणाच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, वेळेवर विश्रांती आणि प्राणायाम केल्यास तुम्ही या काळातून अगदी सहज आणि सुखरूप बाहेर पडाल. कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी अचानक कामाचा बोजा आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्यामुळे काही काळ मानसिक ताण जाणवेल. पण हीच ती सुवर्ण संधी आहे जिथे तुम्हाला तुमच्या अंगभूत क्षमतेची आणि नेतृत्वाची प्रचिती सर्वांना करून द्यायची आहे. जर तुम्ही या संधीचे सोने केले तर तुम्हाला भविष्यात मोठे पद आणि प्रतिष्ठा लाभू शकते. एक छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना दूर ठेवू शकतो. त्यामुळे पुढे काय करायचे ते नीट समजून घ्या. उपाय म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर शांत चित्ताने काही वेळ ध्यानधारणा करा आणि तुमच्या इष्टदेवतेचे मनापासून स्मरण करा. यामुळे मनातील अनामिक भीती पूर्णपणे नष्ट होईल आणि शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच या काळात गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूचे किंवा अन्नाचे दान करणे धनु राशीसाठी अत्यंत शुभ आणि भाग्योदय करणारे ठरेल, कारण पिवळा रंग तुमच्या राशीचा स्वामी गुरु याला अत्यंत प्रिय आहे. या 5 दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमची मानसिक स्थिरता असेल, कारण ग्रहस्थिती दर्शवते की बाहेरील जग जरी अशांत वाटत असले तरी खरा संघर्ष तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये चालला आहे. जर तुम्ही तुमच्या मनावर आणि विचारांवर पूर्ण नियंत्रण मिळवले तर जगातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला साधी इजाही करू शकणार नाही. म्हणून दररोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे एकांतात शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनामध्ये हा दृढ संकल्प करा की मी पूर्णपणे सुरक्षित आहे, मी अत्यंत सक्षम आहे आणि कोणतीही वाईट दृष्टी माझी काहीही वाकडे करू शकत नाही. हा एक अत्यंत साधा वाटणारा मानसिक उपाय तुमच्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्रात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या घराच्या वातावरणात देखील काही सूक्ष्म बदल करणे आवश्यक आहे, कारण तुमच्या घरातील ऊर्जा थेट तुमच्या विचारांवर आणि निर्णयावर परिणाम करत असते. म्हणूनच रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि देवघरात दिवा प्रज्वलित करा आणि शक्य असल्यास सुगंधी धूप किंवा कापूर घरात जाळा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक लहरी आणि वाईट शक्ती दूर पळतात आणि घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. तसेच आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण घरात खडे मीठ टाकलेल्या पाण्याने पोछा मारणे हा देखील नकारात्मकता दूर करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण त्याचे परिणाम खूप सखोल असतात. या 5 दिवसांच्या कालावधीत कोणाशीही निरर्थक वादविवाद किंवा भावनेच्या भरात येऊन कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देणे टाळा, कारण ग्रहाचे संकेत असे आहेत की तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि एक छोटीशी गोष्ट मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते. म्हणूनच मौन पाळणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हा सर्वात मोठा शहाणपणा ठरेल. विशेषतः त्या एका व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा जी तुमच्यावर सतत पाळत ठेवून आहे, कारण तिच्या प्रभावाखाली येऊन घेतलेले निर्णय तुमच्या हिताचे नसतील. आता जो उपाय मी सांगणार आहे तो केवळ तुमचे येणारे संकटच टाळणार नाही, तर तुमच्या आयुष्यात नशिबाची साथ मिळवून देईल. त्यामुळे नीट ऐका. एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे गुरुवारी मंदिरात जाऊन चण्याची डाळ किंवा गूळ दान करणे आणि एखाद्या गरजूला अन्नदान करणे. या सत्कर्मामुळे तुमच्या संचित कर्मातील नकारात्मकता नष्ट होते आणि ग्रहांची प्रतिकूलता हळूहळू तुमच्या अनुकूलतेत बदलू लागते. यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या गुरुमंत्राचा जप दररोज 108 वेळा केल्यास तुमच्या भोवती एक मजबूत आध्यात्मिक संरक्षण कवच तयार होईल. या काळात तुमच्यासमोर एक अशी नवीन संधी चालून येईल जी सुरुवातीला खूप सामान्य वाटेल, पण तिच्यामध्ये भविष्यातील मोठा आर्थिक फायदा दडलेला असेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला लहान समजून सोडून देऊ नका, कारण ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमचे लहान निर्णय देखील भविष्यात मोठे परिवर्तन घडून आणू शकतात. विशेषतः आर्थिक किंवा करिअरशी संबंधित घेतलेले निर्णय तुमच्या भविष्याला नवीन कलाटणी देतील. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, कारण कोणतीही वाईट नजर, कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा जगातील कोणतीही अडचण त्या व्यक्तीला जास्त काळ रोखू शकत नाही.
जिचा स्वतःच्या कर्मावर आणि देवावर पूर्ण विश्वास असतो. म्हणूनच या 5 दिवसात जे काही चढउतार येतील त्यांना घाबरून न जाता तो निसर्गाचा एक संकेत समजा, एक नवीन शिकवण समजा आणि पुढे जाण्याची संधी माना. कारण प्रत्येक मोठ्या अडचणीच्या मागे एक अत्यंत सुंदर आणि नवीन सुरुवात लपलेली असते. जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण पुढील व्हिडिओमध्ये मी आणखी एक खूप मोठा आणि मुख्य खुलासा करणार आहे. धनु राशींच्या जातकांसाठी येणारे 5 दिवस ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे ठरणार आहेत. काही प्रसंग तुम्हाला आतून प्रचंड मजबूत बनवतील तर काही प्रसंग तुम्हाला लोकांचे खरे रंग दाखवतील. पण नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक संकट हे एका नवीन आणि चांगल्या सुरुवातीचा संकेत असते. म्हणूनच मनात भीती न बाळगता फक्त सावध राहा आणि चुकीच्या किंवा कपटी लोकांपासून स्वतःला दूर ठेवा. विशेषतः त्या व्यक्तीपासून अत्यंत सावध राहा जी शांतपणे तुमच्या प्रगतीवर नजर ठेवून आहे. कारण पुढच्या काही दिवसात तिचे खरे रूप आणि हेतू तुमच्यासमोर उघड होईल. धनुराशींच्या माझ्या मित्रांनो, आज तुम्ही जे काही ऐकले ते केवळ शब्द नसून तो ईश्वराने तुम्हाला दिलेला एक संकेत आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. त्यामुळे मनात शांतता ठेवा, संयम बाळगा आणि योग्य वेळी योग्य तोच निर्णय घ्या. नेहमी लक्षात ठेवा की ईश्वराच्या घरी उशीर असू शकतो पण न्याय कधी चुकत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला मार्गदर्शन वाटलं असेल तर समजा हा ईश्वरी संकेत थेट तुमच्यासाठीच होता. म्हणूनच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री स्वामी समर्थ लिहून देवाचे मनापासून आभार माना. हा व्हिडिओ धनुराशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य अचूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या दिव्य भविष्यवाणीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि देव तुमचे नक्कीच कल्याण करो.